नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त स्वादिष्ट अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने. चला तर सुरुवात करूया. मी इथे सोयाबीन घेतलेले आहेत, मीडियम आकाराचे. जास्त लहान सोयाबीन नाही घ्यायचे भाजीला. गरम पाण्यात टाकून द्यायचे. गरम पाणी काढून घ्यायचं आहे सोयाबीन भिजल्यावर. गरम पाण्यात 10 मिनटं सोयाबीन राहू द्यायचे. त्याच्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे. पुन्हा थंड पाणी वरून टाकायचं आहे, जेणेकरून पटकन सोयाबीन थंड होतील. बघू शकता अशा पद्धतीने. आता सोयाबीन तसेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यांना थंड होऊ द्यायचे. सोयाबीन थंड झाल्यावर आपल्याला हाताच्या साहाय्याने त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते सगळं पिळून काढून टाकायचं आहे. जितकं काढता येईल तेवढं काढायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने सगळे सोयाबीनचं पाणी काढून टाकायचं आहे. मस्त. आता त्याच्यात एवढूसही सोयाबीन नाही आहे. मी इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे. दही मोडून घ्यायचं आहे. 1.5 चमचा लाल तिखट. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा गरम मसाला आणि धना पावडर माझं एकत्र केलेलं आहे, मी तेच टाकते. हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. मस्त छान कलर येतोय, बघू शकता. माझं हे तिखट मी घरी बनवलेलं आहे. खूप मस्त कलर आलेला आहे, बघू शकता. 2-5 मिनटं हलवत राहायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला त्या सोयाबीनला लागेल. 10 मिनटासाठी बाजूला ठेवायचं. तोपर्यंत आपण पोळीची तयारी करू. 1 चमचा कढईत तेल टाकायचं आणि उभा 2-3 चिरलेले कांदे उभेच चिरायचे आणि लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा तेलात टाकायच्या आणि सर्व ब्राऊन होतो तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. बघू शकता कांद्याचा कलर बदलतोय. मस्त छान कांद्याचा कलर बदलू द्यायचा आहे. अजून थोडा वेळ राहू देणार आहोत. या स्टेजला गॅस बंद करायचा आणि कांदा थंड होऊ द्यायचा आहे. बघू शकता. थंड होण्यासाठी त्याला थोडा पसरवून घ्यायचा आहे. आता त्या कांद्याला थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, पाणी न टाकता. पुन्हा त्याच कढईत आपण तेल टाकणार आहोत. मी इथे 3 चमचे तेल टाकलं आहे. थोडंसं हलकं गरम झालं की त्यात दालचिनी, जिरं, लवंग आणि जो आपण कांदा टाकला होता मिक्सरच्या जारला तो बारीक करून तेलात परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी टाकून जो मसाला मिक्सरला लागलेला राहतो तोही काढून घ्यायचा आहे. कांद्याला थोडंसं तेल आलं की आपण जे सोयाबीन ठेवले होते बाजूला ते त्याच्यात टाकायचे आणि सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. यात तिखट वगैरे काही टाकायची गरज नाही आहे. आपण आधी तिखट टाकलेलं आहे सोयाबीनमध्ये, त्याचंच खूप तेल सुटतं. त्यात अजून आपण दहीसुद्धा टाकलेली आहे. दहीचं सुद्धा खूप तेल येतं. ज्या बाऊलला आपला मसाला लागला होता त्याच्यात थोडं पाणी टाकून तेही टाकून द्यायचं, वाया जायला नको.
छान कलर आला आहे बघू शकता. थोडंसं तेल आलं की मग आपण त्याच्यात पाणी वाढवणार आहोत. तुम्हाला पातळ घट्ट जसं आवडत असेल तसं तुम्ही त्याच्यात पाणी वाढवू शकता. फक्त या स्टेजला त्याला तेल येऊ द्यायचं आहे. तेल आल्यानंतरच पाणी टाकायचं. मस्त भाजीला तेल आलेलं आहे. आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं ॲड करायचं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पाणी टाकल्यानंतर आपल्याला 10 मिनटं कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर गॅस बंद करून द्यायचा. खूप छान टेक्स्चर येतो भाजीला आणि चविष्ट इतकी येते, खूप छान भन्नाट चव राहते. म्हणून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता मस्त. या स्टेजला तुम्ही गॅस बंद करू शकता. थँक्यू.